काय आहे, की असा कुठलाही घोटाळा किंवा काहीही झालेलं नाहीये. काही डिफॉल्टर लोकांनी काही माध्यमांना घेऊन अशी रील तयार केलेली आहे. आम्ही त्यांच्या अगेन्स्टमध्ये सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल करणार आहोत आणि जे 1400 कोटी किंवा काय जे एकदम खोट्या बातम्या त्या देत आहेत आणि त्याच्याबद्दल आम्ही आज पत्रकार परिषद पण घेतलेली आणि त्याच्यामध्ये सगळे सविस्तरपणे मांडणी केलेली आहे. खोटं हा जे म्हणते आहे एक कुठलंतरी चॅनल आहे YouTube किंवा काय असेल ते, तर ते खोटं बोलतात आहे आणि आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावासुद्धा करणार आहोत आणि सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल पण करणार आहोत. मला माहीत नाही आहे, पण आता ते भेटले पण नाही मला आणि त्यांनी विचारपूस पण केलेली नाही आहे. त्यांनी जर विचारलं असतं, तर आम्ही सविस्तरपणे त्यांना सगळं सांगितलेलं असतं. गेल्या 7 दिवसात तरी अमाउंट जी आहे ते 75 करोड रुपये मायनस करण्यात आले म्हणजे विथड्रॉल करण्यात आले हे आणि हे त्याला हे खोटं आहे. म्हणून तर तुम्हाला सांगतोय, की असं काहीही नाही आहे आणि जे लोकं थोडे पॅनिक झालेले आहेत, त्यांना आम्ही पैसे पण परत देतोय आणि माझं म्हणणं आहे, ठेवीदारांना माझं रिक्वेस्ट आहे, की थोडे दिवस थांबा. तुमचं दूधचं दूध आणि पाणीचं पाणी झालेलं दिसेल. आम्ही कुठल्याही इन्क्वायरीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे.